शिंदेसेना 34 उद्धवजी आणि राज आणि 35 ते 36 काँग्रेस आणि वंचित हे यांची फिगर आहे। याच्या मागे पुढेच राहील बरं, याच्या मागे पुढेच राहील। कारण काय सगळी वोट चोरी करायची आहे आणि वोट चोरी करायची म्हणजे याची उदाहरणं देतो। तेलंगणामध्ये का जिंकले नाही हो तुम्ही? तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं, भुईसपाट झाले तुम्ही। पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं, भुईसपाट झाले। केरळामध्ये झालं, भुईसपाट झाले। एक जिंकली तुम्ही महानगरपालिका, तर त्याचा तुम्ही इतका टीव्हीवर म्हणजे मीडियात काय तुम्ही सांगाल तेच होतं, नॅशनलला तरी होतं, तर त्याचंच तुम्ही कौतुक केलं। पण तुम्ही 98% जागेवर जे आहे बॅलेट पेपरनी मतदान झालेले तुम्ही हारलेले आहात। तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे, तुम्ही मशीन रिडेबल वोटर लिस्ट देत नाही, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज देत नाही, तुम्ही कायदे बदलता, तुम्ही निवडणूक आयोगाला अशा इम्युनिटी देता की तुम्ही काही करा, कायदा तुमच्यावर कुठली कारवाई करू शकणार नाही। हे सगळे नाही का चोराच्या उलट्या बोंबा ज्या आहे ते सगळं हा देश बघतो आहे, जग बघतो आहे। एक तुम्ही जे आहे ना अतुलजी तुम्ही मुद्दे म्हणून हे सांगताय, हे मुद्दे म्हणून तुम्ही सांगताय, पण तुम्ही आता महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर बोलावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे। मी त्याच परिस्थिती नाही असं आहे की ही निवडणुकीची परिस्थिती आहे। लोकसभेमध्ये 240 आल्यानंतर जे काही बदल, मी मदत बोललो नाही, केनेकरची मी मदत बोललो नाही, मी चांगला वाटत नाही। तुम्ही पण ज्येष्ठ आहात, मी बोलल्यानंतर तुम्ही बोला ना, मी बोलल्यानंतर तुम्ही बोला, तुमची बाजू ठेवा ना तुम्ही। म्हणजे तुमच्या इकडे बंडाळी तुम्ही म्हटलं भ्रष्ट केला, गाडी आरोप केले ते भ्रष्टाचाराचे, आपण गाडी वेळ मिळणार आहे नाही बिलकुल। अतुलजींना बोलू देत, तुम्ही दोघंच याच्यामध्ये व्यवस्थित मिळणार आहे। की यांनी सांगितलं की यांनी काय म्हटलं की तुम्ही भ्रष्ट केला देश। ठीक आहे, तुम्ही म्हणता ना आम्ही भ्रष्ट केला देश, मग तुम्ही भ्रष्ट करणाऱ्या नेत्यांची नावं काय घेतली होती? मी महाराष्ट्राच्या बाहेरचं बोलत नाही। तुम्ही अजित पवारांवर आरोप केले होते, तुम्ही यशवंत जाधव आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, तुम्ही सरनाईक आहे, प्रताप सरनाईक जे तुमच्या ह्याच्यात मंत्री आहेत आता, असे अनेक नेते जे आहे ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, त्यांच्यावर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाडी घातल्या। आणि तुमच्या पक्षात म्हणजे 5 दिवस पूर्वी देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की 70,000 कोटीचा घोटाळा केला होता। ते जाऊ दे, तुम्ही कॅगनी 70,000 कोटीचा घोटाळा बिहारमध्ये काढला। तुमचेच मंत्री, तुमचे वीज मंत्री RK सिंग यांनी सांगितलं 62,000 कोटीचा घोटाळा केला, 1 रुपयाला तुम्ही 1050 एकर जमीन जी आहे ती अदानीला देऊन टाकली बिहारमधली। आता इथे महाराष्ट्रामध्ये गडकरी साहेब आहेत, तुमच्या गडकरी साहेबांवर आरोप झाले ना, 18 कोटीचा रस्ता जो आहे तो 232 कोटीचा केला म्हणून। मी नाही केला, कॅगनी सांगितलं। आयुष्यमानमध्ये एका फोनवर 5 लाख 7 लाख तुम्ही नावाकडून पैसे उकळले। स्किल इंडियामध्ये तुम्ही महाराष्ट्रात पूर्ण देशात तेच केलेलं आहे की बोगस लाभार्थी दाखवून पैसे काढलेले आहे। हे मी नाही म्हणत, हे काँग्रेस पक्ष नाही म्हणत, हे कुठलाही विरोधी पक्ष नाही म्हणत, हे कॅग म्हणताय। आणि तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर लागून राहिले। तुम्ही मुद्दा मांडलाय, पण हा मुद्दा आपला महापालिकेकडनं वेगळ्या ठिकाणी जातोय। मला संजयजींना आता प्रश्न विचारायचा आहे। नाही भ्रष्ट यांनी म्हटलं, नाही विजयजी ऐका 1 मिनिट, यांनी काय म्हटलं, भ्रष्ट केला म्हणून हे जिंकणार आहे। म्हणून मी सांगतो की भ्रष्टाचारी हे आहे। कॉमनवेल्थचा आरोप त्यांनी कोणावर केला होता? CWGचा सुरेश कलमाडींवर केला होता। 15 वर्षांपूर्वीचं आहे, 2010 सालचं आहे। आपण आता महापालिका परिस्थिती जी निर्माण झाली आहे, भाजपच्या मध्ये बंडाळी आहे, नाराजी आहे, तुमच्याकडे तुम्ही एकटे लढताय, तुमच्याकडे तुम्ही कसे निवडून येणार आहात? या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही देखील या महापालिका निवडणुकीसाठी निवडून येणार आहात? विजयजी, तुम्ही एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच, महानगरपालिकेच्याच घ्या किंवा आता जिल्हा परिषदच्या ज्या होणार आहे त्या घ्या, मग कळेल यांची जागा काय आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हा तुमचा मुद्दा आहे। मला जायचं आहे संजय केनेकरांकडे। संजयजी, आपल्याकडे आता वेळ कमी आहे, पण तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे। तुम्हाला प्रश्न मी विचारतो की हा जो फटका आहे हा बीजेपीला बसणार नाही, या दृष्टीने तुमचे प्रयत्न काय असतील? आणि मुख्यमंत्र्यांनी जे